लवकरच अधिक मासाला सुरुवात होणार आहे. अधिक मासामध्ये आपण जावयाला, लेकीला काहीतरी वाण देत असतो. हे वाण कसं द्यावं, काय द्यावं, याची तारांबळ सगळ्यांचीच उडलेली असते आणि त्यातल्या त्यात तर नुकतंच लग्न झालेलं असेल तर त्या मुलीच्या आईची तर खूप तारांबळ उडलेली असते, की काय द्यावं, कसं द्यावं हे तिलाही समजत नसतं. मग आपण चार चौघींना विचारत असतो. तर त्याबद्दलच आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. अधिक मासामध्ये लेकीला आणि जावयाला एवढं महत्त्व का देतो? तर बघा, जेव्हा आपण लग्नामध्ये लेकीचं आणि जावयांचं लक्ष्मीनारायणाच्या जोड्यामध्ये आईवडील असूनही दर्शन घेत असतो. लेक आणि जावई लक्ष्मीनारायणाचा जोडा असतो आणि अधिक मासामध्ये आपण विष्णुदेव आणि लक्ष्मी मातेची सेवा करत असतो. त्यामुळे लेक आणि जावयाला या महिन्यामध्ये विशेष महत्त्व असतं. आपण स्वयंपाकामध्ये सागर संगीत करत असतो, पण जेव्हा अधिक मास असतो तेव्हा फक्त लेक आणि जावयालाच बोलवावं का? तर नाही. लेक, जावई, त्यांचे आई वडील म्हणजे सासू सासरे असतील, ननंदा असतील, दीर जावा असतील, यांना सर्वांना बोलवायचं आहे. घरातील मंडळी असेल तर अधिक चांगलं, कारण आपल्या लेकीचं आणि जावयाचं कौतुक करणार आहोत. ते सर्वांनीच पाहिलं तर अतिशय उत्तम. स्वयंपाकामध्ये तुम्ही काहीही बनवू शकता. तुमच्या लेकीच्या आणि जावयाच्या आवडीचे पदार्थ बनवले तरी चालेल, पण यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे पुरणाचे धोंडे. त्यामुळेच अधिक महिन्याला धोंडे मास असं सुद्धा म्हटलं जातं. पुरणाचे धोंडे अगदीच 33 करावे असंही काही नाही, तुम्ही नैवेद्यापुरतंही करू शकता. त्यानंतर आपले लेक जावई घरी येतात, त्यांच्याशी गप्पा टप्पा आपण मारतो. मग स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर सर्वात आधी देवांना नैवेद्य दाखवून घ्या. बसायला छान आसन टाका, तिथे तुम्ही लेक जावयाला बसवा. त्यांच्या ताटांच्या समोर तुम्ही रांगोळी काढा. त्याचप्रमाणे पुढे दक्षिणा ठेवायची आहे. एक नागिनीचं पान ठेवा, अगरबत्ती लावा. तुम्ही सर्व घरातील त्यांच्या आलेली जी मंडळी आहे त्यांच्या सगळ्यांच्याच ताटांसमोर तुम्ही अशा प्रकारे रांगोळी काढून छान अशी तयारी करू शकता. सगळे पदार्थ व्यवस्थित ताटामध्ये वाढून ते त्यांना त्यांच्यासमोर तुम्हाला जेवायला द्यायचे आहे. बघा, जेव्हा आपण लेक आणि जावयाचा हा कौतुक सोहळा करत असतो ना, तेव्हा आईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो आणि तो आनंद शब्दात वर्णन करता येण्यासारखाही नसतो. काही जणांना अधिक मासामध्ये आपल्या लेक आणि जावयाचा कौतुक सोहळा करायलाही होत नाही. त्यांना त्यांच्या काही कामांमुळे किंवा काही अडचणींमुळे होत नाही, म्हणून ते काय करतात, एखादा हॉल बुक करतात आणि तिथे अधिक मासाचं जेवण देतात, पण त्याच्यामध्ये आनंद नसतो. अशक्य असं काही नसतं. तुम्ही जर वेळ काढला ना, एखादाच पदार्थ बनवा, पण त्या जावयाच्या आणि लेकीच्या चेहऱ्यावरचा एक आनंद हा वेगळाच असतो, जो की आपण घरी साजरा करतो. तुम्ही केटरिंगचे काही पदार्थ करून आणा, बाहेरून काही पदार्थ आणा, एखादा घरी पदार्थ बनवा, पण घरीच जेवायला घाला. आता लेकीला आणि जावयाला वाण काय द्यावं? तुम्ही एक ताट घेऊ शकता. हे ताट तुम्ही चांदीचं घेऊ शकता, पितळेचं घेऊ शकता. तुमच्या हौशेनुसार, तुमच्या बजेटनुसार तुम्ही घेऊ शकता, किंवा अगदी स्टीलचं ताट जरी घेतलं तरीही चालेल. त्या ताटामध्ये तुम्ही अनारसे 33 संख्येमध्ये द्यायचे आहेत. आता काही जणांना अनारसे करणे शक्य होत नाही किंवा अनारसे मिळत नाही, तर अशावेळी तुम्ही दुसऱ्या कुठल्याही एखाद्या वस्तूचं दान करू शकता. त्यामध्ये जाळी असणाऱ्या वस्तू तुम्हाला द्यायच्या आहेत, जसं की म्हैसूर पाकला जाळी असते, किंवा मग बत्तासे यालाही जाळी असते. मोठ्या मोठ्या आकाराचे जे बत्तासे असतात ते तुम्ही 33 संख्येत देऊ शकता, किंवा अगदी लहान आकाराचे दिले तरी चालेल, पण ते तुटलेले फुटलेले नसावे. या अनारशांबरोबर शक्य झालं तर 5 ते 6 आंबेसुद्धा तुम्हाला द्यायचे आहेत. तुम्ही म्हैसूर द्या, तुम्ही बत्तासे द्या, त्याबरोबर 5 ते 6 आंबे द्यायचे आहेत. आणि यावरती तुम्ही एखादी चांदीची म्हणा, किंवा एखादी पितळेची किंवा तांब्याची समई, किंवा एखादा छोटासा दिवा तुम्हाला त्याच्यावरती द्यायचा आहे. तुमच्या बजेटनुसार तुम्हाला शक्य असेल तशा पद्धतीने. हे झालं वाण, आणि हे वाण तुम्हाला तुमच्या जावयाला आणि लेकीला द्यायचं आहे. लेकीला हळद कुंकू लावा, जावयाला कुंकू लावा, त्यांचा मान सन्मान करा, आणि हा वाण त्यांना तुम्हाला द्यायचा आहे. तुम्ही जे काही वाण देणार आहात ते 33 या संख्येत द्या असं मी तुम्हाला सांगते, पण बोलताना तुम्ही 33 संख्येत दिलं असं कधी बोलायचं नाही. 30 आणि वरती 3 अशा पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे. तांदूळ किंवा गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून, तूप घालून जो पदार्थ केला जातो त्याला अनारसे म्हणतात, आणि या अनारसाचं अधिक मासामध्ये वाण देण्याला महत्त्व असतं. त्याबरोबर जावयाला तुम्ही शर्ट, पॅन्ट पीस असंही देऊ शकता. हे झालं जावयाला वाण देणं. लेकीला वाण देण्यासाठी तुम्ही साडी घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला ओटी भरण्यासाठी एक पीस घ्यायचा आहे, एक नारळ घ्यायचा आहे, तांदूळ घ्यायचा आहे, बदाम, खोबरं, खारीक, त्याचप्रमाणे हळकुंड, 1 रुपयाचं नाणं, असे 5 पदार्थ तुम्हाला ओटी भरण्यासाठी घ्यायचा आहे, आणि एक आंबा तुम्हाला घ्यायचा आहे. हा झाला आपल्या लेकीचा कौतुक सोहळा. त्यांच्याबरोबर आलेले सासू सासरे असतील, दीर भाऊजई असतील, त्यांनासुद्धा तुम्हाला तुमच्या यथाशक्ती काहीतरी द्यायचं आहे. यातही वेगळाच आनंद असतो.
अधिक मासाचं हे वाण फक्त 5 वर्षापर्यंतच द्यावं असं काही नाही. जोपर्यंत तुम्हाला देणे शक्य आहे तोपर्यंत तुम्ही देऊ शकता. तुम्हाला लेक जावई नसेल तर जवळच्या एखाद्या मानलेल्या मुलीला किंवा भाचीला किंवा पुतणीला तुम्ही देऊ शकता. अधिक महिन्यामध्ये दान धर्म करण्याला विशेष महत्त्व आहे. तुम्ही तांबूल दान करू शकता किंवा महिनाभर आपल्या घरामध्ये एखादं निरंजन लावून ते तुम्ही गुरुजींना दान करू शकता. याबरोबर आपण अधिक मासामध्ये एखाद्या आवडत्या वस्तूचा त्याग करू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्या तीर्थस्थानी जाऊन त्या ठिकाणी स्नान करणं, त्या देवाचं दर्शन घेणं हे आपण महिन्यातून एकदा केलं तरीही चालतं. किंवा दररोज देवाला जाण्याचा नियम आपण करू शकतो किंवा एक टाईम आपण जेवायचा नियमसुद्धा करू शकतो. आणि जेवत असताना मौन धारण करणं हे सुद्धा अधिक मासामध्ये आपण नियम पाळू शकतो. अधिक मासामध्ये गौमातेची तुम्ही सेवा करा, गौमातेला ग्रास खायला घाला. त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये घरातील मोठ्या मंडळींचा तुम्ही आशीर्वाद घेऊ शकता, त्यांना दररोज नमस्कार करा. त्याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनामचं पठण तुम्हाला करायचं आहे. विष्णुदेव लक्ष्मी मातेची सेवा तुम्हाला करायची आहे. ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त तुम्ही यावेळेस नामस्मरण करू शकता. त्याचप्रमाणे अधिक मासाच्या या महिन्यामध्ये तुम्ही लेकी आणि जावयाचा अशा प्रकारे वाण देऊन किंवा अशा प्रकारे नियम पाळून अधिक मास तुम्ही पाळू शकता. हा अधिक मास तुमच्यासाठी भरभराटीचा जावो, सुख शांती समृद्धीचा जावो, सौभाग्याचा जावो अशी विष्णूंचरणी मी प्रार्थना करते. तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.